आज आपण बनवणार आहोत मस्त भरली वांगी। इतके चविष्ट आणि भन्नाट रेसिपी आहे। झटपट बनते, काही वेगळे साहित्य नवीन वापरायची नाही आहेत, पण इतकी चविष्ट भरली वांगी बनून तयार होतात ना। साध्या सोप्या काही टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, ज्या जर वापरलात तर अत्यंत भन्नाट चवीचा तुमचं भरलं वांग बनून तयार होणार आहे। भाकरी बरोबर, भाता बरोबर, आ हा हा काय लागतं जबरदस्त। चला फटाफट बनवूया। सगळ्यात आधी इथे मी तवा तापत ठेवला आहे, त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर 5-10 मिनटं स्लो गॅसवर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। हलकासा कलर त्यांचं चेंज झालेला आहे। आता हे काढून आपण एका प्लेटमध्ये ठेवूया। छान असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि थंड करत त्याला साईडला आपण ठेवून देणार आहोत। व्यवस्थित थंड झाल्यावरच आपण त्याला वापरणार आहोत। आता त्याच तव्यात आपण घेणार आहोत 1 वाटी खोबरं। आता खोबरं जे आहे सुकं असेल तरी चालेल, ओलं खोबरं वापरलात तरीही चालेल, कोणतंही खोबरं तुम्ही वापरू शकता। इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता खोबरं देखील छान परतून घ्यायचं आहे, ब्राऊन करायचं आहे। हलकंसं, एकदम करपवायचं नाही आहे। हलकासा सोनेरी कलर खोबऱ्याला यायला सुरुवात झाली ना की त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। आता हे दोन्ही आहे ना छान थोडा वेळ आपण थंड करत साईडला ठेवून देणार आहोत। बघू शकता छान असा लालसर खोबऱ्याचा कलर झालेला आहे। आता ह्याला साईडला आपण ठेवून देऊया। थोडा वेळ थंड झालेला आहे, त्यात आता टाकते मी थोडीशी कोथिंबीर आणि त्याला फिरवून घेते। असंच ड्राय फिरवून घ्यायचं आहे, काही पाणी वगैरे टाकायचं नाही आहे त्यात। सुक्कं असं कोरडं आपलं हे मसाला बनून तयार आहे। आता हे एका ताटात काढून घेऊया आपण। छान असं कोरडं आपला मसाला बनलेला आहे। तोवर इथे एक भांडं घेते, त्याच्यात मी पाणी टाकते आणि आपली वांगी जी आहेत ना त्याच्यात चिरून टाकायची आहेत। आणि त्यात पाण्यात आपण थोडंसं मीठ टाकून पाणी साईडला ठेवूया, म्हणजे आपली वांगी जी आहेत काळी पडणार नाही, म्हणून हलकंसं पाण्यात मीठ टाकायचं आहे। आता ही छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत मी। जर आपल्याला भरली वांगी करायची आहेत तर ही अशी छोट्या आकाराची वांगी आहेत ना, खूप सोपी जातात बनवायला, म्हणून अशी छोटी छोटी वांगी निवडून घ्यायची आहेत। आता वांग्याचे 4 भाग करायचे आहेत आणि आतमध्ये आधी बघायचं आहे कीड वगैरे आहे की नाही, व्यवस्थित दिसतं 4 भाग केले की। आता हे आपण वांगी जे आहेत चिरून त्या मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायची आहेत, म्हणजे आपण पुढची प्रोसेस करेपर्यंत वांगी आपली अजिबात काळी पडत नाही। असंच आता मी सगळी वांगी जी आहेत व्यवस्थित चेक करूनच टाकते, कीड वगैरे आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायचं आहे सगळ्या वांग्यांना। आणि मग वांगी आपली मिठाच्या पाण्यात टाकायची आहेत। आता इथे सगळी वांगी जी आहेत पाण्यात ठेवलेली आहेत। आता हे पाणी आपण साईडला ठेवून देणार आहोत। तोवर आपण जे आपण मसाला तयार केलेला आहे, शेंगदाणं, खोबरं आणि मिरचीचं, त्यात आता आपण अजून मसाले ॲड करणार आहोत। यात आता चवीनुसार मी 1 छोटा चमचा मीठ टाकते, त्याचबरोबर लाल तिखट 1 मोठा चमचा, त्याचबरोबर 1 छोटा चमचा टाकते मी हळद, आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला, अगदी किंचित गरम मसाला, 1 छोटा चमचा पण नाही, अगदी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आता हे सगळं आपण कोरडंच जे आहे मिश्रण आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मसाला छान सगळीकडे लागलं पाहिजे मसाल्यात। आता हे मसाला जो आहे आपला कोरडा बनून तयार आहे। आता ही जी आपली वांगी आपण चिरून ठेवलेली आहेत साईडला, त्यात आता हे मसाला आपल्याला भरायचा आहे। छान असं जे आपण पार्ट्स केलेले आहेत, 4 भाग केलेत, ते 4ही भागात मस्त असं वांग जे आहे आपण भरून घेणार आहोत। वांग्यात मसाला भरून घेणार आहोत। अत्यंत मस्त चवीचा हा मसाला बनून तयार होतो। खूप सुंदर, खूप चविष्ट बनतो आणि झटपटही भरली वांगी बनतात, अजिबात काही वेळ लागत नाही। हा मसाला एकदा आपला बनला ना की झटपट आपलं काय भन्नाट आपली भरली वांगी बनून तयार होतात। असंच आता मी सगळी वांगी जी आहे ह्या मसाल्यात भरून तयार करते। मी सगळी वांगी जी आहेत भरलेली आहेत
आणि थोडाफार मसाला जो उरलेला आहे तो आपण फोडणीत टाकणार आहोत। हा मसाला अजिबात वाया जाणार नाही, आपण तो फोडणीत टाकणार आहोत। आता फोडणीची तयारी करूया। कढई घेतलेली आहे, कढईत टाकायचं आहे थोडंसं तेल, अगदी 1-2 चमचे तेल टाकायचं आहे। आणि जे आता तेल थोडंसं गरम झालं की आता तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यात आता जी आपण वांगी भरलेली आहेत ती एक एक करून आपण फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे त्यांची चव ना खूप छान येते। आधी अशी तेलात वांगी आपण परतून घेतली ना की मस्त असं चव येते वांग्यांना। म्हणून थोडंसं फक्त 5-10 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपण ही वांगी परतून घेणार आहोत, फक्त फिरवून घेणार आहोत। शिजवायची पूर्णपणे अशी गरज नाही आहे, फक्त 5-10 मिनटं त्यांना मीडियम टू हाय फ्लेमवर त्याला सॉटे करायचं आहे, परतून घ्यायचं आहे तेलात। खूप छान चव येते ह्याच्याने, बघा एकदा करून। खूप भन्नाट अशी आपली भरली वांगी बनून तयार होतात। आता थोडा वेळ असं सॉटे केलेलं आहे, छान अशी वांगी आपली शिजतातही पटकन, पण ह्याच्यात आपल्याला पूर्ण शिजवायची गरज नाही आहे। आपण जो मसाला बनवणार आहोत त्या मसाल्यात वांगी शिजून तयार होतील। आता हलकीशी सॉटे झालेली आहेत, आता प्लेटमध्ये एका काढून घेऊया। आणि त्याच आता कढईत आता पुन्हा कढई व्यवस्थित साफ करून आता त्याच कढईत दुसऱ्या फोडणीची तयारी आता करूया आपण। छान अशी वांगी जी आहेत मस्त सॉटे झालेली आहेत, मसाला भन्नाट असा झालेला आहे आपला, भरलेला आहे। आता ही वांगी साईडला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया। तर फोडणीसाठी आता थोडंसं जास्त तेल घेते, 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडं जास्त घेतला तरी छान येते आणि जरा भरली वांग्यांना अशी जबरदस्त तरी असलेल ना खूप छान लागतं। आता तेल चांगलं गरम झालं की त्यात मी टाकते जिरं, राई ह्याची फोडणी टाकलेली आहे। राई जिरं छान तडतडलं की थोडंसं ठेचलेला लसूण, 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि त्याचबरोबर 4-5 कढीपत्त्याची पानं। छान अशी लसूण जी आहे आपली सोनेरी रंगाची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा टाकते मी। कांदा आणि लसूण छान असं परतून घ्यायचं आहे, मस्त असा कलर आला पाहिजे। कांदा जो आहे गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता हलकासा कांदा गुलाबी झाला आहे, त्यात आता टाकते मी एक अर्धा चमचाभर आलं लसणाची पेस्ट। आता आलं लसूण पेस्ट टाकून 2 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे, कारण जर आलं लसूण व्यवस्थित भाजला गेला नाही ना तर खूप असा कच्चेपणा आपल्या भाजीत फील होतो। म्हणून आलं लसूण 2 मिनटं चांगलं तेलात परतणं गरजेचं आहे। आता 2 मिनटं छान आलं लसूणसुद्धा परतून झालेलं आहे। त्यात आता टाकते मी एक बारीक चिरलेला टॉमॅटो। तर टॉमॅटो देखील छान नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। छान असा परतून घ्यायचा आहे, गॅस स्लोच ठेवायची आहे, आरामात स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे। आता थोडंसं चिमटीभर मी मीठ टाकते। आता मिठाचं प्रमाण अत्यंत सांभाळून टाका, कारण आपण मसाल्यात देखील मीठ घेतलेलं आहे, म्हणून ह्या मसाल्यात मीठ टाकताना थोडंसं नेहमीपेक्षा कमी टाका। आणि मीठ टाकल्यावर सुद्धा छान आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात आता टाकते मी 1 चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि छान त्याला मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। कश्मीरी लाल मिरची टाकल्याने ग्रेव्हीला आपल्या कलर देखील छान येतो, म्हणून अगदी फोडणीत थोडंसं लाल मिरची टाकली कश्मीरी की छान कलर येतो त्याला। आता मसाला आपण छान परतून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून गरम पाणी टाकायचं आहे। अगदीच एकदाच आपण टाकणार नाही आहोत, अगदी थोडं थोडं करून आपण त्यात पाणी ॲड करणार आहोत, म्हणजे आपली तरी देखील छान येते, मसालेही करपत नाही आणि खूप छान असा तेल जो आहे वर तरंगायची सुरुवात होते। आता आपला मसाला जो आहे बनून तयार झालेला आहे। ह्यात आता आपण जी वांगी आपण परतून घेतली होती, भरलेली वांगी, ती टाकायची आहेत त्यात आणि सगळा मसाला जो आहे टाकायचा आहे। त्यात आता बाकीचा जो आपला उरलेला प्लेटमध्ये मसाला होता तो देखील टाकते मी। आता ह्या मसाल्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे त्यात आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आधी आपण पाणी अजिबात टाकणार नाही आहोत, थोडा वेळ 2 मिनटं आपण त्याला परतून घेतलं
की मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं, कारण त्यात मसाला आपला भरपूर राहिला होता. मग मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून त्याला आता छान आपण परतून घेणार आहोत. अजिबात आता एक्स्ट्रा अजून पाणी टाकायचं नाही आहे. चांगलं ह्याच्यातच मसाल्यात आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं कड यायची सुरुवात झाली की आता जितकं आपल्याला भरीत करायचं आहे किंवा आपली वांगी अजून शिजवायची बाकी आहेत तितकं आपण पाणी टाकायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास अंदाजे पाणी टाकलं असेल. आता ह्या 1.5 ग्लासात ना छान आपली वांगी तर पटकन शिजतातच. 10-15 मिनटातच स्लो गॅसवर जरी ठेवलं वांगी आपली झटपट शिजून तयार होतील, तरीही खूप छान येईल त्याला. आता 1.5 ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे. आता झाकण ठेवून स्लो गॅसवरच ही वांगी शिजेपर्यंत किंवा आपला मसाला छान शिजेपर्यंत ह्याला साईडला आपण ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत स्लो गॅसवर. आता 10-15 मिनटं झालेली आहेत. बघू शकता मसाला अगदी भारी आपला शिजलेला आहे. अजिबात मी जास्त अशी पातळ वगैरे काही भाजी केलेली नाही आहे. मस्त दाटसर केलेली आहे, म्हणजे तुम्ही डब्यालासुद्धाही देऊ शकता. अजिबात सांडायचा वगैरे प्रश्न नाही. आणि काय चव येते ह्या मसाल्याची. तुम्ही हा मसालाच नुसता चाटून खाल, इतका भारी हा मसाला बनतो ना. जबरदस्त हा बनलेला आहे. तेल छान तरंगायची सुरुवात झालेली आहे. वरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जबरदस्त आपली भरली वांगी बनून तयार झालेली आहेत. एकदा ह्या पद्धतीत नक्की ट्राय करा. तुम्ही नेहमी हीच भाजी बनवाल, ही माझी गॅरंटी आहे. इतकी भारी आणि जबरदस्त भरली वांगी आपली बनून तयार होतात ना. भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा छान लागतात, चपातीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. मस्त जबरदस्त असा भरली वांगी आपली बनून तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.